बॉटनीचे प्राध्यापक ते सरपंच ते राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती. तुम्ही ओळखलं असेल, आपल्यासोबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेजी आहेत. नुकतंच तुमचं एक विधान फार चर्चेत आहे. तुम्ही असं म्हणालेला होतात की योग्य वेळी तुम्ही पाणी पाजाल आणि धोबी पछाड द्याल. कुस्तीचा आमच्या गावची जामखेडची यात्रा होती. त्याच्यामध्ये माझं 2 मिनिटाचं मार्गदर्शन होतं आणि निश्चितच विरोधकांनी माझ्यावरती टीका केली होती की मी तिसऱ्यांदा पाणी पाजणार. मी त्या कुस्तीला देखील न्याय दिला आणि माझ्यावर टीका केली त्याला देखील न्याय दिला आणि मी सांगितलं की ही कुस्ती पुन्हा एकदा कडेला गेली सोडून ही मध्ये लावली पाहिजे आणि म्हणजे कोण जिंकणार आणि कोण हारणार त्याचा फैसला ह्या मैदानात होईल आणि मग जनतेला खरं कळेल की नेमकं पाणी कोणी पाजलं. जलसंधारणामध्ये काम हे झालेलं आहे, तर त्यावेळेचा अनुभव कसा होता आणि चॅलेंजेस काय होते? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा ड्रीम आणि फ्लॅगशिप प्रोजेक्ट होता आहे की जो जलयुक्त शिवार अभियान आणि हा जलयुक्त शिवार अभियानाच्या संदर्भामध्ये 14 ते 19च्या कालखंडामध्ये जे नियोजन झालं, जे काम झालं त्याची जबाबदारी जवळपास 2.5 वर्ष कालावधीसाठी माझ्याकडे होती. किती दुष्काळाचं सावट असलं, आल निनोचं जरी यावर्षी सावट असलं तरी आपल्याकडे टँकर तेवढ्या प्रमाणात लागले नाहीत. त्याचं कारणच असं आहे की पावसाचा पडलेला थेंब ना थेंब जो टॉप टू बॉटम अडवणं, जिरवणं आणि तो शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याला, जनावरांना, शेतीच्या कामाला उपयोगी आणणं हे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वप्न होतं. तर त्याचा परिणाम हा देश पातळीवर झाला आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी याची दखल घेत हा प्रोजेक्ट, हा जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण देशभरामध्ये देखील लागू केला. आता थोडंसं जिल्ह्याकडे येते. जिल्हा बँकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. किती तयारीत आहात तुम्ही? किती विजयाचा तुम्हाला विश्वास आहे? आता मला वाटतं अंतिम मतदार यादी येईल आणि त्याच्यानंतर निवडणुका लागतील. त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये सगळे आता प्लेयर हे सज्ज झालेले आहेत. त्यामुळे लवकरच आता त्या संदर्भामध्ये वर्कआउट देखील होईल. बऱ्याच जणांनी होमवर्क देखील पूर्ण केलेलं आहे. प्रत्यक्षात फील्डवरती गेल्याच्या नंतर आता कशा सुट्ट्या पडतात आणि कसे डावपेच होतात हे आता वेळ आणि काळच सांगेल. रोहित पवारांनी पण तुम्हाला सावध केलंय या सगळ्यामध्ये, बरं का? त्यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा बँकेच्या निवडणूक सोपी नाहीये. विरोधक जरी असले तरी त्यांचा हा जो सल्ला आहे तो मी अतिशय सकारात्मक घेतो, कारण त्यांना जो गेल्या वर्षी अनुभव आला आणि त्यांच्याबरोबर जास्तीचे, अधिकचे आणि बहुमताने निवडून येण्याच्या एवढे मतदार असून देखील त्यांना पराजयाला सामोरं जावं लागलं. कदाचित त्या भावनेतून आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेला हा सल्ला असेल. कुठलीच निवडणूक सोपी नसते. ती मागची निवडणूक सुद्धा अगदी हेड ऑन घेतली. काही कारणास्तव ते वर्कआउट होऊ शकलं नाही, पण त्यानंतर तुमचं राजकीय पुनर्वसन देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय दूरदृष्टिकोन आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आहे. एक त्यांचा सहकारी कार्यकर्ता एकदम जोराचा लढला आणि अतिशय अल्पशा मताने पराजय झाला. परंतु मी कोणाविरुद्ध लढलो, कसा लढलो आणि माझं साधारणतः कार्यपद्धती कशी आहे या सगळ्याचा सारासार विचार करून मी स्वतःला सिद्ध करीत पदाला न्याय देण्याची भूमिका देखील पार पाडतो आहे. सगळ्या प्रश्नांच्या फैरी ज्या आहेत त्या तुम्ही पार केलेल्या आहेत. मला वाटतं जय महाराष्ट्र आणि आपण मुख्य संपादक वृषाली कदम. शेवटी आपल्याला या माध्यमातून लोकांच्या समोर जायला मिळेल आणि मी ही संधी कशी सोडू. ती आपला एन्काउंटर कार्यक्रम हा मी अनेक दिवस झालं पाहतो आहे आणि मला देखील या एन्काउंटरमध्ये आपण आज बोलवलं. फक्त माझा एन्काउंटर झाला नाही, आता काय बोलण्यातून काय गेलं असेल तर एन्काउंटर होतो की काय हे सांगणं कठीण आहे.